नमस्कार. या भागात आपण बघणार आहोत बाणकोट किल्ला. आपण बघत आहात भूषण पाठक व्लॉग्स. ही आहे महाबळेश्वरला उगम पावणारी सावित्री नदी. सावित्री ही रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवर आहे आणि याच नदीच्या खाडीवर आहे आकारानं छोटा पण व्यापारीदृष्ट्या अतिशय मोक्याच्या ठिकाणी बांधलेला हिम्मतगड म्हणजेच बाणकोट किल्ला. तुम्ही वेसवी बाजूने आलात तर बाणकोटच्या वस्तीतून चिंचोळ्या रस्त्यानं इथे गडापर्यंत पोहोचता येतं. हे आहे हिम्मतगडाचं प्रवेशद्वार. काही वर्षांपूर्वीच सह्याद्री प्रतिष्ठानने संपूर्ण किल्ल्याची डागडुजी करून इथे जुना बाज कायम ठेवणारं मजबूत प्रवेशद्वार बसवलं आहे. दाराची अडकवणी किंवा कडी अडकवण्याची ही जागा. प्रवेश केल्यावर आपल्याला पहारेकऱ्यांच्या 2 देवड्या दिसतात. पैकी उजव्या देवडीत पाण्याचे 6 लहान हौद बांधलेले आहेत. पुढे आल्यावर उजवीकडे कोपऱ्यात एक तळघर किंवा भुयार आहे. डावीकडे असलेल्या या लयबद्ध पायऱ्या आपल्याला गडाच्या तटावर किंवा फांजीवर घेऊन जातात. फांजी म्हणजे पहारेकऱ्यांना तटावरून फिरता येईल म्हणून केलेला मार्ग. हा गड आकाराने लहान आहे पण मोक्याच्या ठिकाणी बांधलेला आहे. हा किल्ला कधी आणि कोणी बांधला याचा पुरावा अस्तित्वात नाही, पण इसवी सनाच्या पहिल्या शतकात प्लिनी या ग्रीक इतिहास तज्ज्ञानं लिहिलेल्या पुस्तकात या गडाचा मंदगोर किंवा मंदारगिरी असा उल्लेख आढळतो. पुढे आदिलशाहीपासून याचा इतिहास ज्ञात आहे. पोर्तुगीजांनी 1548 मध्ये हा किल्ला आदिलशाहीकडून काबीज केला. पुढे पेशवे आणि इंग्रज यांनी संयुक्तपणे चढाई करून हा किल्ला जिंकून घेतला. तेव्हा इंग्रजांनी या किल्ल्याला नाव दिलं फोर्ट व्हिक्टोरिया. व्यापाराच्या दृष्टीनं हा किल्ला योग्य असेल असा इंग्रजांचा कयास होता, पण तो साध्य झाला नाही. म्हणून इंग्रजांनी हा पेशव्यांच्या स्वाधीन केला. त्यावेळी मुंबईतून महाबळेश्वरला यायचं असेल तर बोटीनं बाणकोटपर्यंत येऊन सावित्री नदीच्या कडेनं महाबळेश्वर गाठावं लागे. एका इंग्रज अधिकाऱ्याचा मुलगा आर्थर मॅलेट हा मुंबईहून आपली पत्नी सोफिया आणि 1 महिन्याची मुलगी एलन सोबत बाणकोटपर्यंत पोहोचला. पण दुर्दैवानं पत्नी, मुलगी आणि 13 खलाशी खाडीत बुडून मरण पावले. त्या दोघींचं स्मारक या गडाच्या खाली आहे. आर्थर मॅलेट महाबळेश्वरला एका डोंगराच्या टोकावर बसून सावित्री नदीकडे बघत बसायचा. तोच आत्ताचा आर्थर पॉइंट. या अभेद्य बुरुजावरून सावित्री नदीची खाडी आणि समुद्राच्या परिसरावर नजर ठेवता येते. इतिहासाची साक्ष असलेली ही तोफ नव्याने केलेल्या गाड्यामुळे जतन करण्याचा चांगला प्रयत्न दिसला. तोफेवर असलेल्या चिन्हांनुसार ही तोफ 1797 मध्ये ब्रिटिश राजवटीत तयार केली गेली असं दिसतं. गडाच्या मध्यभागी असलेल्या जोत्याच्या अवशेषांमध्ये मारुतीरायाची मूर्ती विराजमान आहे. हा दरवाजा आपल्याला गडाच्या मुख्य तटाबाहेरच्या बुरुजावर नेतो. या बुरुजात मध्यभागी खोल विहीर होती, ती आता बुजली आहे. या बुरुजातून बाहेर जाणारा एक छोटा दिंडी दरवाजा देखील आहे. गडाभोवती फार खोल नसलेला खंदक आहे जो बऱ्याच ठिकाणी बुजलेला आहे. गडावर फिरताना भर उन्हात आम्हाला काही मंडळी गवत साफ करताना दिसली. सुट्टी असताना तळपत्या उन्हात ही पोरं इथे काय करतायत या उत्सुकतेपोटी आम्ही त्यांच्याशी गप्पा मारल्या. मित्रांनो नमस्कार. नमस्कार. जय शिवराय. आत्ता गड बघायला आलो होतो. मी पुण्यातून आलो आहे आणि गड बघताना मला तुम्ही हे अतिशय स्तुत्य उपक्रम करताना दिसले. तर मला जरा पहिल्यापासून सांगा तुमची नावं काय आणि तुम्ही कुठल्या गावातनं आले आणि हे उपक्रम तुम्ही कधीपासून करताय. जय शिवराय. मी DMC गोवन इथलाच गावातला किल्लावाडी सुवेदरडे गावातलाच. आम्ही
दरवर्षी येतो साफसफाई करायला. आता दिवाळी सुट्टी यायला लागले म्हणून आम्ही सुट्टीत साफसफाई करायला आलो आहे. आणि सह्याद्री प्रतिष्ठानची पण मुलं येतात, ती जरा लेट येतात, पण आम्ही याच्या अगोदर थोडी साफसफाई करून घेतो थोडी, कारण फिरण्यासाठी माणसांसाठी एवढं फिरण्यासाठी साफसफाई पहिली करून घेतो. नाहीतर माणसं येतात फक्त एवढी या ठिकाणी फिरून जातात, इकडे वरती कोणी जात नाही, म्हणून आम्ही साफसफाई करतो पहिली अगोदर. वा. हां. जय शिवराय. श्रवण लांबे. आम्ही इथून किल्लावाडीमधून आलो. ते गावातलेच स्थायिक आहोत, गाव दरवर्षी येतो. दिवाळीमध्ये सगळे लोक आपापल्या कुठं फिरायला जातात, काय करतात, पण तुम्ही हा उपक्रम करताय हे खूप चांगली गोष्ट आहे. पण ह्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळते? आपण साफसफाई करणार तर कोण करणार, कारण जेवढी साफसफाई करू आपण तेवढाच किल्ला आपला सुंदर दिसणार, आणि माणसं येत राहणार. किल्ला सर्व इकडे आंब्याची झाडं होती, चाफ्याची झाडं होती, त्याच्या अगोदरपासून आम्ही येतोय. म्हणजे इकडे भिंतीला पण मोठी मोठी झाडं होती, तेव्हा पण आम्ही यायचो पहिले. पुरा किल्ला साफ करायचा. आता डागडुजी झाल्यानंतर एवढी काही ही दिसत नाही किल्ल्यात घाण, जेवढा गवत असतो तेवढा आम्ही काढून घेतो. सह्याद्री प्रतिष्ठानने अनेक गडांवर संवर्धन संदर्भात अतिशय योजनाबद्ध आणि भरीव काम केल्याची माहिती यातून आम्हाला मिळाली. पर्यटक आणि नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण या ऐतिहासिक वास्तू आणि प्रेरणास्थानांचं पावित्र्य राखावं. अशाच सुंदर ठिकाणांची माहिती घेऊन आपण परत येऊ. तोपर्यंत पुनर्मिलनाय. नवनवीन विषयांसाठी व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकन दाबून नोटिफिकेशन्स ऑन करा.